श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या लवकरच भोळीचा कार्यक्रम आणि भोगी साजरी करायची आहे. तर उद्या मंगळवार 13 जानेवारीला भोगी आलेली आहे. तर भोगीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी म्हण आहे की न खाई भोगी तो सदा रोगी. ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकलेली असेल. याचा अर्थ असा होतो की आनंद घेणारा आणि उपभोगणारा. उद्या मंगळवार या दिवशी आलेली आहे भोगी. हा सण आनंद देणारा आणि पाप नष्ट करणारा आणि नवीन वर्षाची सुरुवात करून देणारा हा सण म्हणून ओळखला जातो. भोगी या सणाला दुसराही एक अर्थ आहे, एक महत्त्व आहे. जसं की देवाला नैवेद्य दाखवतो त्याला भोग असं म्हटलं जाते. तेव्हा इंद्रदेवाची आठवण या दिवशी काढली जाते. धर्तीवर उदंड पीक यावं म्हणून इंद्रदेवाची या दिवशी पूजा केली होती. हे पीक वर्षानुवर्ष असंच पिकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्यामध्ये शेतामध्ये बहार आलेला असतो, नवीन भाज्या तयार झालेल्या असतात. थकलेल्या शेतकऱ्याला विसावा मिळावा म्हणून या मोसमामध्ये शेतकरी भोगीची भाजी भाकरीला तीळ लावून हा आस्वाद घेतला जातो. भोगीची भाजी बनवताना आता कोणत्या भाजी आपल्याला घ्यायच्या आहेत, तसंच कोणत्या भाज्याचा समावेश यामध्ये करायचा नाही. जर आपण भोगीच्या दिवशी काही सेवा केल्या किंवा उपाय केले तर अनेक पटीने आपल्याला शाश्वत पुण्य फळ लाभत असते. ते कधीही संपत नाही. म्हणूनच या दिवशी नकळत कळत झालेल्या चुका जर झालेल्या असेल तर याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या दिवशी जाणून बुजून एखाद्या व्यक्तीला त्रास किंवा दुखवू नका. या दिवशी काही गोष्टी माहीत नसल्यामुळे 99% स्त्रिया ह्या चुका करत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्याला 2 भाज्याचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही, ताटामध्ये घ्यायचं नाही. नाहीतर भोगीच्या दिवशी चुकूनही ह्या चुका जर तुम्ही केल्यात तर आयुष्यभर पश्चाताप होईल, दुःख संकट भोगावे लागेल. घरामध्ये आरोग्य जे आहे तर ते स्थिर राहणार नाही. आरोग्याच्या बाबतीत समस्या ह्या उद्भवेल आणि आरोग्य हे चांगलं राहणार नाही. आणि मुलाचे विघ्न, दुःख, दारिद्र्य जे आहे तर त्याच्या वाट्याला येईल. सर्वात प्रथम हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे, का करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, सर्वात प्रथम भोगीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरच हे काम करायचं आहे किंवा सेवा करायची आहे. तर या सेवेचं दुप्पट पटीने, हजार पटीने फळ आपल्याला मिळत असते. या दिवशी सकाळी उठल्यानंतर अभंग स्नान करायचं आहे. भोगीच्या दिवशी अभंग स्नानाला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. तर या दिवशी आपल्याला तिळाचं उटणं तयार करून घ्यायचं आहे. आणि उटणं करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तिळाचं उटणं तयार करण्या अगोदर आपल्याला मिक्सरमधून हे तीळ जे आहेत थोडेसे ते बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, साय आणि 2 चमचे बेसन टाकायचं आहे. आणि हे जे उटणं आहे तर ते अंगाला लावून घ्यायचं आहे आणि आंघोळ करायची आहे. मुख्य उंबरठ्यावर सुद्धा हे लेपन आपल्याला लावायचं आहे. आंघोळ करण्या अगोदर आपल्या संपूर्ण अंगाला हे लेपन लावून घेतल्यानंतर त्यानंतर आंघोळ करायचे आहे. हे मिश्रण शरीराला लावल्याने शरीरामध्ये एक सकारात्मक लहरी प्राप्त होतात आणि आपण जी पूजा सकाळी करत असतो त्या पूजेचं संपूर्ण मन लागल्यामुळे आपण जे काम करतो त्या कामात आपल्याला सक्सेसही मिळत असते. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धत असते. तुमच्याकडे जशा पद्धतीने हे उटणं जे आहे तर तयार केलं जातं तशा पद्धतीने तुम्ही उटणं तयार करून तुमच्या संपूर्ण अंगाला लावायचं आहे. तसंच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केल्याने आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि या भोगीच्या दिवशी जर घरच्या घरी अशी आंघोळ केली तर तीर्थक्षेत्र पुण्यफळ आपल्याला लाभत असते. आपल्याकडून काही झालेल्या नकळत कळत चुकीची माफीसुद्धा आपल्याला मिळत असते. त्यानंतर या दिवशी केसावरूनही पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आपलं संकट, विघ्न, पितृदोष, नकारात्मकता, इडापिडा दूर होते, आजारपण दूर होते. तर या दिवशी पांढऱ्या रंगाची आपल्याला गोष्टी जी आहे किंवा पेढा जो आहे तर देवाला नैवेद्य म्हणून द्यायचा आहे. तुम्ही खोबरं किंवा गूळ देऊ शकता किंवा साखर देऊ शकता, पेढे देऊ शकता. तर या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्तू परिधान करायची आहे, म्हणजेच कपडे परिधान करायचे आहे. सकाळी आपल्याला उठून भोगीची भाजी बनवायची आहे आणि नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. तर भोगीची दिवशी संपूर्ण भाज्या एकत्र केल्या जातात. यामध्ये हरभरा, वाटाणा, गोबी, पत्तागोबी, पालक, मेथी, कोथिंबीर, घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, खसखस, तीळ या संपूर्ण भाज्या एकत्र करून ही भाजी बनवायची असते. या दिवशी चपाती न बनवता बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरीच्या भाकरीला वरून
व आतमध्ये पिठामध्ये तीळ टाकले जाते आणि ही देवाला हा दाखवला जातो. त्यामध्ये तुळशीचं पान टाकलं जातं. यामध्ये ठेसा, कांद्याची पात ठेवली जाते. तिचा आनंद घेतो तो निरोगी राहतो. मात्र या दिवशी अन्नाला देवाचं रूप मानलं जात असल्याने आहारात काही गोष्टीचा समावेश करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते. तर या दिवशी काही गोष्टी केल्याने आपल्याला सर्व देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच या दिवशी कोणत्या 2 भाज्या आहेत तर ह्या चुकूनही आपल्याला खायच्या नाहीत. तर या दिवशी आपल्याला मुळा जो आहे तर तो चुकूनही खायचा नाही. पहा, धार्मिक ग्रंथामध्ये विशेषतः एकादशी आणि संक्रांत भोगीच्या काळात मुळा खाणे खूप निषिद्ध म्हटलं गेलेलं आहे. मुळा हा जमिनीच्या आत वाढवणारा कंद असून काही पुराणामध्ये त्याला असुर म्हटले गेलेले आहेत. असं म्हणतात की भोगीच्या पवित्र दिवशी मुळा खाल्ल्याने व्यक्तीच्या बुद्धीवर, विकासावर आणि व्यवसाय असेल त्यावर परिणाम होतो. पैसा घरामध्ये येत नाही, नकारात्मकता वाढते. आपल्याला एक नकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन आपल्या मनामध्ये राग येतो आणि आपण त्याचे वाईट दुःख, त्रास किंवा आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. आपण रागाच्या भरामध्ये कोणाला काही बोलत असतो तर त्यामुळे विघ्न, संकट आणि त्रास आपल्या वाटायला येतात. म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये सुख संपत्ती लाभत नाही. यामुळे कुटुंबात सुख शांती भंग होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. म्हणूनच चुकूनही या भोगीच्या, संक्रांतीच्या आणि एकादशीच्या दिवशी मुळा हा चुकूनही घरामध्ये आणू नका किंवा याची भाजी बनवू नका. त्यानंतरची दुसरी भाजी आहे सोयाबीन. तर पहा, सोयाबीन हे जड अन्न म्हटलं जातं. तर भोगीच्या दिवशी हा सण सज्जात म्हणजे सात्विक आहार घेण्याचा असतो. म्हणूनच या दिवशी सोयाबीन किंवा त्यापासून बनवलेले तेल या दिवशी वापरणे टाळावे. या दिवशी शक्यतो आपल्याला शेंगदाण्याचे तेल वापरायचं आहे. तर पहा, जे तेल आहे तर ते शनीच्या प्रभावाखाली येते. असं म्हणतात की या दिवशी केवळ तीळ आणि पारंपरिक धान्याचा वापर करून भोगीची जे दिवस आहे तर तो साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी सर्व शेंगा, वांगे, हरभरे, गाजर आणि बोरं याची एकत्रित भाजी केली जाते. तर या भाजीला खेंगट असं सुद्धा म्हटलं जाते. तर ही भाजी खाल्ल्याने शरीराला सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळत असतात. वर्षभर उत्तम आरोग्यही लाभत असते. तर तिळाची भाकरी उष्ण असल्यामुळे तीळ हे स्नेहाचं प्रतीक आहे. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आणि लोणी खाण्याची पद्धत आहे. हे खाल्ल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते आणि आपलं थंडीपासून संरक्षण होत असते. म्हणून या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ही देवाला नैवेद्य दाखवला जातो. पचालाही हलकी असते आणि सात्विक असते. मुगाची खिचडी या दिवशी आवर्जून खाल्ली जाते. त्यात भरपूर तूप टाकले जाते आणि संपूर्ण डाळी मिक्स करून हे जे नैवेद्य आहे तर माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूला दाखवले जाते. तूप टाकून ही खिचडी खाल्ल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. कारण बाजरी आणि तीळ ह्या दोन्हीही गोष्टी शरीराला ऊर्जा आणि उष्णता देत असतात. या दिवशी मुगाची डाळ घातलेली मऊ खिचडी अनेक ठिकाणी बनवली जाते. तर असा सण जर आपण आनंदात जर साजरा केला, भोगीचा सण, तर त्याचं पूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण आणि समृद्धीने जाते. निसर्गातून जे मिळते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची पद्धत आपल्या कृषी संस्कृतीमध्ये आहे. तर भोगी हा शब्द भुंज या धातूपासून आला आहे. त्याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा होतो. हा सण आनंदाने निसर्गाचा उपभोग घेण्याचा आहे. म्हणूनच भोगी हा शब्द भुंज धातूपासून बनल्यामुळे पौराणिक कथेनुसार इंद्राने पृथ्वीवर उदंड पीक यावेत म्हणून प्रार्थना केली होती. त्याच कृतज्ञ पोटी हा सण उत्साह साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी सकाळी घर आणि परिसर स्वच्छ करणे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अभंग स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते. हिवाळ्यात शेताला आलेला नवीन बहार म्हणजेच सर्व ताज्या भाज्या असतात. या सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली मिक्स भाजी म्हणजे मुख्य भोगीची भाजी म्हटली जाते. म्हणूनच बाजरीची भाकरी आणि तीळ हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रकृतीचे असतात, जे कडाक्याच्या थंडीमध्ये शरीराला ऊब देऊन वर्षभरासाठी ऊर्जा देतात. तर या दिवशी काही राज्यामध्ये होळी पेटवून काही वस्तूची आहुती दिली जाते, जी नकारात्मकता नष्ट करण्याचं प्रतीक म्हटले गेलेले आहे. भोगीची भाजी केवळ चविष्टच नाही तर अत्यंत पौष्टिक असते. यात असलेल्या विविध भाज्यापासून शरीराला आवश्यक खनिजे आणि जीवनसत्व मिळत असतात. दारासमोर या दिवशी रांगोळी काढली जाते. नवीन कपडे या दिवशी घेतले जातात. घरात खमंग
असा भाज्या ज्या आहेत तर त्या बनवले जातात आणि भोगी हा सण आपल्याला निसर्गाशी जोडून आनंदी राहण्याची शिकवण देत असतो. म्हणूनच सण हा आनंदाने आणि सुखाने हा सण साजरा करावा. च्या पहाटे भोगी मतालू म्हणजेच पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते. या अग्नीत जुन्या लाकडी वस्तू अर्पण केल्या जातात. हा विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात. लहान मुलांना पारंपरिक पोशाख किंवा कपडे परिधान करण्यासाठी कपडे देत असतात. लहान मुलाला सजवून त्यांच्यावर हरभरे, ऊस किंवा गूळ आणि नाणी आणि फुलांच्या पाकळ्यासह वर्षाव केला जातो. या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहते, दीर्घ आयुष्य लाभत असते आणि वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे अशी भावना असते. म्हणून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भोगी साजरी करावी. जुन्या वाईट सवयी आणि गोष्टी टाकून नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. पावसाचे देव इंद्राची पूजा केली जाते, जेणेकरून पिके चांगली येतील आणि घरात सुख समृद्धी नांदेल. म्हणूनच हा दिवस भूतकाळातील वाईट गोष्टीचा त्याग करून भविष्यात चांगल्या गोष्टीचे स्वागत करण्याची संधी या दिवशी आपल्याला मिळत असते. म्हणून हे नियम या दिवशी पाळावे. भोगीच्या दिवशी कोणालाही कडू शब्द बोलू नये. मांस, मद्य, कांदा, लसूण हे पदार्थ चुकूनही खाऊ नये, नाहीतर वर्षभर आपल्याला त्रास, अडचणी याचा सामना करावा लागेल. कोणत्याही कामात मन लागणार नाही. त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही व्यक्तीचे मन दुखवू नये, नख कापू नये, केस कापू नये. त्याचबरोबर या दिवशी उलटे शब्द कोणाला बोलू नये. आजी आजोबा असेल त्यांच्या पाया पडाव्या, अपमान करू नये व या दिवशी गरीब असहाय्य व्यक्तीला दानधर्म करावा. दान केल्याने श्रेष्ठ दान म्हटले गेलेले आहेत. श्रेष्ठ दान केल्याने दान करणे म्हणजेच श्रेष्ठ दान होय. श्रेष्ठ दान केल्याने आपल्याला पुण्यफळ दुप्पटपटीने लाभते, पितृदोष हा नाहीसा होतो. म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.